आदिवासी भागामध्ये अनारोग्य वाढण्यासाठीचं कारण म्हणजे आदिवासींच्या साठीच्या यंत्रणा आहेत त्या अतिशय जुन्या काळामध्ये त्या विशिष्ट रुग्णासाठी मंजूर केलेल्या मग त्या कॉटा असतील 100 कॉटाचं कॉटचं हॉस्पिटल असेल ते साधारणतः 40-50 वर्षापूर्वी उभारलेलं होतं। आज 40-50 वर्षानंतरही त्या क्षमतेचे ते हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णांची संख्या कमालीची वाढली जाते आणि त्यामुळे त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या रुग्णांना योग्य पद्धतीने जी सेवा मिळायला हवी आरोग्याची सेवा उपलब्ध होत नाही। अशाने काय होते की सदर हॉस्पिटलमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तिथे अस्वच्छता पसरते, अस्वच्छतेतून दुर्गंधी अनारोग्य वगैरे असे रोगाचे अजून प्रादुर्भाव होत असतो। मग इतर ज्या असुविधा असल्यामुळे याच्याने ही सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, सरकारचे प्रतिनिधी आहे यांचं सुद्धा काम आहे किंवा आरोग्य यंत्रणेने त्यामध्ये सुविधा उपलब्ध करून देणं आहे। मग अशा वेळेस काय होतं की ह्या आरोग्य यंत्रणेचा वाभाड बाहेर काढण्यासाठी ज्या NGO असतात, राजकीय पक्षाचे सुद्धा प्रतिनिधी असतात, ते संबंधित दवाखान्यात जाऊन आणि प्रतिनिधींना भेटतात आणि भेटल्यानंतर मग विचारणा करतात की हे नाही ते नाही, हे कसं, हे इथे कशी काय अनारोग्य आहे किंवा अस्वच्छता आहे, इथं कसं काय निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं काम आहे। एखादी NGO म्हणा त्याचं ते काम आहे, एखादा राजकीय पक्ष आहे, परंतु कधी कधी याला जबाबदार वरिष्ठ यंत्रणाला बाजूला ठेवून आणि संबंधित ज्या काही स्थानिक लेवलचे जे अधिकारी वगैरे असतात यांना धरलं जातं। किंबहुना कधी कधी स्टंटबाजी होते आणि तिथे त्या ठिकाणी त्या आरोग्य यंत्रणेत त्या कर्मचारी अधिकारी यांना त्रास होत असतो। माझं असं मत आहे की यासाठी राजकीय प्रतिनिधी यांनी प्रयत्न केले पाहिजेत, समाजातील समाजसुधारक असतील, दक्ष नागरिक त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, सोबतच NGO मध्ये ज्या काही यंत्रणा आहेत त्यांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे। NGO वाल्याने नुसतं येऊन डॉक्टराला विचारणं केलेच पाहिजे, पण सोबत NGOच्या माध्यमातून तिथे काही पाण्याची व्यवस्था करता येईल का, त्या ठिकाणी अजून NGOच्या माध्यमातून काही अजून आपण आरोग्यासाठीचं काही सहकार्य करू शकतो का, हे काम झालं पाहिजे। आज कुठेतरी एखाद्या आरोग्य यंत्रणेला कुठेतरी अशा पद्धतीने धारेवर धरणं किंवा मी तर असंही म्हणेन की कधी कधी दुरुपयोग त्यांच्या त्या पदाचा केला जातो, तर हा सुद्धा अतिशय आपल्या आदिवासीचा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे। अतिशय एक दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे धर्म। आदिवासीच्या निसर्गपूजक आणि आदिवासीच्या अतिशय आपण साध्या धर्माने राहणारी माणसं, पण याच्यामध्ये धार्मिकता आणि जी काही संस्कृती आहे, ज्या संस्कृतीचा ज्या धर्माचा आदिवासी निसर्ग धर्माशी काडी मात्र संबंध नाही, अशा संस्कृतीचं जेव्हा आपल्यामध्ये हे होतं हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे काय होतं की आपलं जी काही निसर्गपूजक संस्कृती आहे त्याकडे ऑटोमॅटिक दुर्लक्ष होत असतं। जसं की आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की आपण आपली ही पहिली दुसरी पिढी शिकत आहे। आता आपण कसे बसे काय माझ्यासारखा तर विद्यार्थी असं म्हणेन माणूस की दगड धोंड्याशी नातं हे जडलं, खडी फोडून जीवन घडलं। आम्ही दगडाच्या खाणीत गेलो, त्यांच्याशी नातं जडलं, त्यांच्याशी तिथं काम केलं आणि त्यातून शिकलो, म्हणून दगड धोंड्याशी नातं हे जडलं, खडी फोडून जीवन घडलं। हे मीच नाही तर असे हजारो आदिवासी बांधव आमचे सर्वांचे आदर्श असतील ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र भारुड, त्या व्यक्तीने किती प्रतिकूलतेतून म्हणजे आपलं जीवन संघर्ष केला, शिक्षण घेतला आणि आज उच्च पदस्थ झाले, कलेक्टर झाले। तर अशी हजारो व्यक्तिमत्व आहेत जी आज आदिवासीमध्ये शिकलेली आहेत। परंतु काही आदिवासी संस्कृतीमध्ये काही लोक, मी तर असं म्हणेन की त्या संस्कृतीचा काही संबंध नसताना सनातनी प्रवृत्तीची जी काही लोक आहेत ही लोक आपल्यामध्ये येतात। आम्ही समाजसेवक म्हणून आम्ही अशा पद्धतीने ते आपल्यामध्ये राहून काम करत असतात आणि आपला समाज त्यांचा सन्मान सुद्धा करतो, त्या लोकांचा आदर सत्कारही करत असतो। परंतु अशीच माणसं जेव्हा कधी काळी काही आपल्यावरच आक्षेप घेत असतात की जसं 1993 सालापासून हा आदिवासी दिन आपण पूर्ण भारतात नाही तर जगामध्ये साजरा करतो। आपल्या भारतात तो आदिवासी दिन येण्यासाठी जवळजवळ 2011-12 साल उजाडलं। मग आता आपण आदिवासी दिन हा मोठ्या थाटामाटात साजरा करत असताना मात्र काही ह्या अशा व्यक्ती आहेत जे
आपल्यामध्ये येऊन प्रतिनिधित्व करतात त्या म्हणतात की हे काय म्हणे याच्यावर नाचतात आणि अशा पद्धतीने आपल्या आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी बाजूलाच राहिलं, विचार बाजूलाच राहिले आणि डीजेवर वगैरे नाचतात, अशा पद्धतीने ज्या प्रतिक्रिया देतात. ठीक आहे, ते पण आम्ही मान्य करतो. परंतु पुढे जाऊन एक स्टेटमेंट त्यांच्याकडून एक आलेलं आहे. ते असे म्हणतात की गावाकडचा जो आदिवासी आहे तो शेतात काम करतो, 2 वेळचं खायला मिळेल याच्यावरती तो समाधानी असतो, तो कुठेही असं काही हे पुढे आदिवासी दिन साजरा करत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, आज आपण शिकलो आणि शिकलो म्हणून आज आपण आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याची आपल्यामध्ये एक विचारधारा आली. किंवा दुसरी गोष्ट, आपले जे काही हक्क आहे, संविधानिक हक्क आहेत, याच्याविषयी आपण जागरूक झालो. मग आपली संस्कृती जोपासण्याचं आपण काम करतो, आपले संविधानिक हक्क जोपासण्याचं आपण काम करतो. हे करत असताना मात्र अशा प्रतिनिधींकडून की जे प्रतिनिधी फार उच्च पदावर आहेत, ती मंडळी आपल्या अशा आदिवासी विचारवंतांना, कार्यकर्त्यांना हे लोक डिंचण नाचतात आणि आमचं त्याला 2 वेळचं खायला मिळालं बस. म्हणजे आम्ही आदिवासींनी जुन्या पद्धतीने कडून अशा पद्धतीचं वक्तव्य येत. बंधूंनो, की अशा पद्धतीने जर आपण असं म्हणतात की आपण आपल्या हक्क आणि आपली संस्कृती जतन संवर्धन करण्याचं काम आपल्या वाडवडिलांनी केलंच, पण आज आपण आपल्या जे काही संविधानाने दिलेले आपले हक्क आहेत त्याच्यामध्ये आपण 73वी घटना दुरुस्ती आहे किंवा आम्हाला सर्वात महत्त्वाचं जे काही दिलेलं प्रदान केलेलं तो म्हणजे अगदी जरी 5व्या 6व्या अनुसूचीतले जे काही घटक असतील त्याचाच भाग म्हणजे पुढे जाऊन तो पेसा कायदा 1996ला आला. आमच्या गावात आमचं राज्य म्हणजे आम्हाला आमची संसद ग्रामसभा दिलेली असताना आम्हाला त्या ग्रामसभा म्हणजे एक संसद दिलेली आहे, कायदे करण्याचा एक पूर्णतः स्वायत्तता दिलेली आहे. याचं पूर्णतः भान नसल्यामुळे याचं भान आपल्या सर्वसामान्य नागरिकांना व्हावं ही जाणीव जागृती कोण करून देतं, तर आमचे शिकलेले सवरलेले जी काही मंडळी आहे ती करून देत असते. पण मात्र असे जेव्हा आपले हक्क आपले अधिकार याच्याविषयी जागृती करणारी जी चळवळ करणारी मंडळी आदिवासीमध्ये आहे, अशा आदिवासींना काही लोक म्हणतात की हे नक्षलवाद पसरवतात, हे उग्रवाद नक्षलवाद पसरवतात. तर म्हणजे आपल्या हक्क आणि अस्तित्वासाठी जेव्हा आपण प्रश्न मांडतो तो नक्षलवाद यांना वाटतो आणि हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे. म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपण आपल्या अस्तित्वासाठी आपण आपलं हक्क आपण ह्या पारंपरिक धार्मिक खुळचट संकल्पना घेऊन जगण्यापेक्षा आज आपण आपलं कायदा आपण शिकलो पाहिजे, आपलं शिक्षण झालं पाहिजे आणि आपण ह्या आधुनिक युगामध्ये आपलं जीवन आपण सक्षमतेने जगलो पाहिजे. ह्या गोष्टी शिक्षणाने साध्य होणार आहेत. परंतु दुर्दैवाने काय झाले की ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणात धार्मिकतेचा शिक्षणावर जोर आहे. मी तुम्हाला म्हणून आजचाच माझा छोटासा अनुभव सांगतो की आज सकाळी शाळेवर जात असताना एक 16-17 वर्षाचा मुलगा तो त्या शिवनेरी ढाब्याच्या तिथून पुढे वाड्या रस्त्याला पायी चालला होता. सकाळची 7:30ची वेळ. मी माझ्या बाईकवरून जात असताना पुढे तो मुलगा दिसला आणि त्याची जी आशाळभूत नजर मला लगेच तिथं थांबण्यासाठी भाग पाडून गेली. मी त्याच्याजवळ जाऊन थांबलो. तो रस्त्याने पायी चालला होता आणि त्या मुलाला विचारलं, बाळा तुला कुठे जायचं आहे? तेव्हा तो म्हणाला की मला जुनी जव्हारला जायचं आहे. जुनी जव्हार म्हणजे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातली छोटंसं गाव. मी त्याला विचारलं तिथे काय काम आहे? तर तिथे जाऊन म्हणे मला प्रार्थना शिकवायची आहे. म्हणजे बघा 16 वर्षाचा मुलगा तिथे जाऊन ते ख्रिश्चन वगैरे जे आहेत त्याची तिथं जाऊन प्रार्थना शिकवणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य ज्या मुलाचं शिक्षणाचं वय आहे, ज्या मुलाचं स्वतः सक्षम होण्याचं वय आहे, शिक्षणातून त्याला विवेक येणार आहे, विवेकातून तो आपलं प्रगती साधणार आहे आणि आपलं संपूर्ण आयुष्य घडवणार आहे, ते मात्र बाजूला राहिलं आणि यांना ही मानसिक गुलामी अशा पद्धतीने त्याच्यावर लादली गेलेली आहे. त्या मुलाशी मी जवळजवळ 5 मिनिटं रस्त्यावर थांबून बोललो की बाळा तू हे पण कर तुझ्या समाधानासाठी, पण मात्र तुझं आता तू वाघ नावाचा तो मुलगा कातकरी समाजाचा, ही कातकरी ही आदिम जमात आपल्या आदिवासीमधील आहे. तर एवढ्या आपल्याला योजना आहेत किंवा तू पहिल्यांदा तुझं शिक्षण कर. शिक्षण झाल्यानंतर मग तुझ्याकडे जर पैसा नसेल, तुझ्याकडे जर खायला पोटात अन्न नसेल, तर ही प्रार्थना करून करायला लावणारी माणसं तुझ्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही. तुझा वापर केला जाईल आणि एक दिवस तू ज्या दिवशी असक्षम होशील शारीरिकदृष्ट्या किंवा अजून
बौद्धिकदृष्ट्या तुला बाजूला केलं जाईल, म्हणून स्वतःचं अस्तित्व तू तयार कर बाळा. त्याला मी हेही सांगितलं, बाळा मी सुद्धा 7-8 वर्ष अध्यात्मामध्ये प्रवचन केलं, अनेक भाग केले, परंतु त्यामधून काय साध्य होण्यापेक्षा मला जे कटू अनुभव आले त्यातून आज मी मात्र सावरलेला आहे. आणि म्हणून हे जे काही धार्मिकतेचं जे शिक्षण आहे हे आज बंद झालं पाहिजे. याच्या संदर्भातच मी एक छोटीशी कविता आपणासमोर सादर करतो. कवितेचं खरं तर आज ज्या वैचारिक प्रबोधनाचे जनक ज्यांना आपण म्हणूया, की ज्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, ते महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्या स्मरण करत असताना मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. अध्यात्म म्हणजे काय, तर आज संतांचा सुळसुळाट सगळीकडे झालेला आहे आणि म्हणून मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे, खरे संत. माझ्या विचार लढा आहे काव्यसंग्रहामध्ये ही खरे संत नावाची कविता आहे. कवितेचं नाव आहे खरे संत. आता पुरे भुल थापा मंत्र विज्ञानाचा जपा. आता पुरे भुल थापा मंत्र विज्ञानाचा जपा. ढोंगी कर्मट बुवांना ज्ञान छडीनच चोपा. ज्ञान छडीनच चोपा. खाती जनांचा ते मेवा करू नका त्यांची सेवा. खाती जनांचा ते मेवा करू नका त्यांची सेवा. देती हात गांजल्यांना खरे देवतेची जाणा. तेव श्रद्धेचा हा दिवा अंतरात नित्य ठेवा. तेव श्रद्धेचा हा दिवा अंतरात नित्य ठेवा. बिन कामाचं कोलीत अंधश्रद्धेचं मालवा. अंधश्रद्धेचं मालवा. वृक्षवल्लींना सोय रे तुकोबांनी हो मानिले. वृक्षवल्लींना सोय रे तुकोबांनी हो मानिले. तीर्थी फक्त धोंडा पाणी अभंगात ते बोलिले. देव नको बाजारात. आज देवाचे बाजार भरलेले आहेत. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज किंवा आमचे खरे संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या महाराष्ट्रातून नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये नेली. त्यांनी जो खरा देव सांगितला तो देव बाजूलाच राहिला आणि आज देव बाजारात, त्याचा बाजार भरलेला आहे. आणि म्हणून देव नको बाजारात पाहू त्याला हृदयात. खऱ्या संतांचे ते बोल नित्य ठेवू आचारात. नित्य ठेवू आजारात. शेवटचं कडवं. राब राबवतो शेतकरी दैनिक दक्ष सीमेवरी. राब राबवतो शेतकरी सैनिक दक्ष सीमेवरी. मजूर सारे कष्टवंत हेची खरे राष्ट्रसंत. मजूर सारे कष्टवंत हेची खरे राष्ट्रसंत. जे आमच्या देशाला तारणारे म्हणजे रक्षण करणारे सैनिक आहेत, जे आमच्या संपूर्ण जगाला पोसणारे शेतकरी आहेत आणि जे संपूर्ण आमची वेगवेगळी कष्टाची कामं करणारे हे कष्टवंत आहेत, हे खरं तर संत आहेत, राष्ट्रसंत आहेत. अशा आशयाची ही कविता आहे. तर बंधूंनो, दुसरी जी काही छोटंसं मी आपणासमोर एक कविता